नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिंग विचार या नंतरचा आता जो काही पाठ आहे तो आहे वचन. आता विद्यार्थी मित्रांनो, वचन कशाला म्हणायचं आहे किंवा व्याकरणामध्ये वचन म्हणजेच काय. आता वचन या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो वचन म्हणजेच संख्या. तेव्हा वचन कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे व्याकरणामध्ये केला जातो ते आज आपण या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत. तद्वतः सर्व विद्यार्थ्यांनी इकडं लक्ष द्यावे. प्रथमतः आपण वचन म्हणजे काय याची व्याख्या लिहून घेऊया. मुख्य घटक म्हणजेच वचन. आता तर वचन म्हणजेच काय, वचन म्हणजे संख्या, त्या संख्येला आपण वचन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण वचन म्हणजे काय ही व्याख्या अगोदर आपण लिहून घेऊया. व्याख्या लिहा. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्यासाठी जो धर्म असतो त्यास वचन असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या. वचन म्हणजेच काय, नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो काही धर्म आहे त्यास आपण वचन असे म्हणतो. आता संख्या सुचविण्याचा धर्म म्हणजेच कसं, एखादी वस्तू एक आहे की अनेक आहेत किंवा एकापेक्षा जास्ती आहेत, हे ज्यावरून आपल्याला लक्षात येते किंवा त्याचा अर्थबोध होतो त्यास वचन असं म्हणलं जातं. आता वचन म्हणजेच काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे संख्या एक आहे की अनेक आहेत किंवा एकापेक्षा जास्त आहेत, किती संख्या आहेत हे ज्यावरून कळतं त्यास वचन असं म्हणलं जातं. तसं वचन म्हणजेच काय, संख्या असा हा शब्दशः त्याचा अर्थ होतो. आता मराठीमध्ये वचनाचे 2 प्रकार पडतात, ते आपण आकृतीनुसार इथं पाहूया. वचनाचे प्रकार. पहिला आहे एकवचन आणि दुसरं आहे अनेक वचन. मराठीमध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत, त्यामध्ये एकवचन आणि दुसरा अनेक वचन. आता एकवचन म्हणजेच काय, एकवचनाची व्याख्या अगोदर लिहा. जेव्हा नामाच्या रूपावरून
एका वस्तूचा बोध होतो, एका वस्तूचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात, त्यास एकवचन असे म्हणतात. जेव्हा नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यास एकवचन असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या, एकवचन म्हणजेच काय, तर नामाच्या रूपावरून एका वस्तूचा, एका पदार्थाचा जर अर्थबोध होत असेल आपल्याला, किंवा त्या नामाच्या रूपावरून ती वस्तू एक आहे किंवा पदार्थ प्राणी एकच आहे हे ज्यावरून कळतं त्यास आपण एकवचन असं म्हणतो, किंवा एकवचनाची ही व्याख्या आहे. आता उदाहरणामध्ये उदाहरण या ठिकाणी लिहून घेऊ आपण. एकवचनाचं असणारं उदाहरण, उदाहरणार्थ गाय, झाड, पुस्तक इत्यादी शब्द अनेक आहेत. आता बघा, गाय, झाड, पुस्तक हे जे काही शब्द आहेत, या शब्दामध्ये गाय म्हणजेच एक प्राणी, एक पदार्थ, एक वस्तू असायचा बोध होतो. गाय एकच गाय, झाड एक झाड, पुस्तक म्हटलं तर एकच पुस्तक असा त्याच्यामधनं अर्थबोध होतो. म्हणून या ठिकाणी हे एकवचनाचा हा शब्द आहे. इथं आपल्या लक्षात आलेलंच असेल. आता मुलगा, माणूस, अनेक शब्द आपण उदाहरणासाठी आपण इथे घेऊ शकतो. तसं हे एकवचन म्हणजे आपल्या इथं लक्षात आलेलं आहे. आता यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे वचनाचा तो आहे अनेक वचन. इथं दुसरा प्रकार जो असणारा. आता अनेक वचन म्हणजेच काय, त्याची व्याख्या या अगोदर आपण इथं लिहून घेऊया. जेव्हा नामाच्या रूपावरून, जेव्हा नामाच्या रूपावरून अनेक वस्तूचा बोध होतो, अनेक वस्तूचा बोध होतो त्यास अनेक वचन म्हणतात, त्यास अनेक वचन असे म्हणतात. आता या अगोदर एकवचन म्हणजे काय आपण ते अभ्यासलेलं आहे. एकवचन म्हणजेच काय, तर नामाच्या रूपावरून एका वस्तूचा जर बोध होत असेल तर आपण त्यास एकवचन असे म्हणतो. आणि नामाच्या रूपावरून अनेक वस्तूचा जर बोध होत असेल तर त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. आता उदाहरण आपण अनेक वचनचं उदाहरण आपण इथं लिहून घेऊया. उदाहरणामध्ये मुले, घरे, पुस्तके इत्यादी शब्द अनेक. पाहता इकडे मुलगा असा आपण उच्चार केल्यानंतर एकच मूल असं आपल्या लक्षात येतं. आता मुले, अनेक मुले, घर एक वचन, घरे अनेक वचन. म्हणजेच घर ज्यावेळेस म्हणू तेव्हा आपल्याला एकच नाम किंवा एकच घर याचा किंवा एकाच घराचा आपल्याला अर्थबोध होतो. पण इथं घरे असं म्हटल्यानंतर एकापेक्षा अनेक घरं तिथं आहेत म्हणून आपण घरे असं म्हटलेलं आहे. पुस्तके, पुस्तक असं म्हटलं तर एका पुस्तकाचा आपल्याला अर्थबोध होतो. पण पुस्तके असं ज्यावेळेस म्हणूया तर इथं अनेक पुस्तके इथं आहेत, एकापेक्षा अधिक पुस्तके आहेत असा यामधून अर्थ प्राप्त होतो. म्हणून हे जे काही इथं उदाहरणं आहेत हे अनेक वचनाचे उदाहरण आहेत. अनेक वचन असणारे हे शब्द आहेत. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन हा दोन्हीमधला फरक इथं आपण अभ्यासलेला आहे. अनेक वचनाचे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील.
जसं झाडी आहे, माणसे, जनावरे इत्यादी, फुले, अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात. आता हे आपण एकवचन आणि अनेकवचन हे पाहिलेलं आहे. तसेच काही जसं आपण लिंग या पाठामध्ये जशा प्रकारचे काही नियम अभ्यासले आणि त्यामधून पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी रूप कसं तयार होतंय तेही आपण अभ्यासलं. तसेच या ठिकाणी सुद्धा वचन म्हणजेच काय आणि वचन म्हणजे काही शिकल्याच्या नंतर काही नियम आहेत की एकवचन अनेकवचन कशा प्रकारचे आहेत ते आपण नियमानुसार जर अभ्यासलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपण ते येणारे प्रश्न त्यावर आधारित आपण सोडवू शकतो. म्हणून वचनाचे सुद्धा काही नियम आहेत, ते नियम आपण इथं अभ्यासूया. नियम पहिला. आता पहिला जो हा नियम आहे, हा नियम पाहूया. सुरुवातीला आपण मुख्य मुद्दा इथं लिहून घेऊ. पुल्लिंग नामाच्या रूपामध्ये होणारा बदल पुल्लिंग नामाच्या रूपामध्ये होणारा बदल. आता यामधील नियम क्रमांक 1. लिहा. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंग नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंग नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. आता आपण इथं उदाहरण घेऊन हा जो काही नियम आहे तो समजून घेऊया. आता उदाहरणामध्ये एक वचन असणारे शब्द आणि अनेक वचन असणारे शब्द आपण इथे घेऊया. कवी,
दिवस, दिवस. इकडे लक्ष द्या. आता आकारांता शिवाय असं म्हणण्यात आलेलं आहे. इतर सर्व पुल्लिंग नामाची जी काही रूप आहेत ते दोन्ही वचनामध्ये सारखीच असतात असं म्हणण्यात आलेलं आहे. तर दोन्ही वचन कोणते? एक वचन आणि अनेक वचन. आता यामध्ये एक वचनाचा जो काही शब्द आहे तो कवी, अनेक वचनामध्ये तो काय झालेला आहे? कवीच आहे. कवी, कवी. आता कवी मधील शेवटचा वी जो अक्षर आहे तर त्या वी मध्ये आ नाही आहे स्वर, तर का कोणता आहे? ई किंवा दीर्घ ई हा स्वर यामध्ये आहे. या कवीमध्ये सुद्धा दीर्घ ई हा स्वर आहे. म्हणजेच एक वचनाचा जो काही रूप आहे तेच अनेक वचनामध्ये तेच रूप असणार आहे. यामध्ये बदल होणार नाही आहे. अशा प्रकारे म्हणजे इथं कवी आहे तर इथंही कवी, इथं दिवस, इथं दिवस. अशा प्रकारे म्हणजेच शेवटचा जो काही इथं वर्ण आहे म्हणजे आकारांताशिवाय म्हणजे कुठलाही जर दुसरा आलेला असेल तर त्याचं अनेक वचन ते सारखंच असणार आहे. जे एक वचन आहे ते अनेक वचनाचंच असणार आहे. म्हणजे दोन्ही वचनामध्ये त्या नामाची जी काही रूपं आहेत ते सारखीच असणार आहेत. त्यानंतर टाहो, टाहो, फोटो, अनेक वचनाचं फोटोच. लाडू, लाडू आणि याचं अनेक वचनही लाडू. म्हणजेच लाडू, लाडू. अशा प्रकारे अनेक असे उदाहरण आपल्याला इथे सांगता येऊ शकते. मग आता यामध्ये एक वचनाचं जे रूप आहे ते अनेक वचनाचं सुद्धा तेच इथं रूप आहे. अशा प्रकारचे काही उदाहरणं तुम्हाला लिहिण्यासाठी मी इथे देतो. तेली, देव, कागद, नातू, नातू, एकवचनाचे शब्द आणखी पक्षी, गहू, उंदीर, शत्रू, हे जे काही शब्द इथं आपणास मी इथे लिहून दिलेले आहेत या शब्दांचे अनेक वचन तुम्हाला लिहायचे आहे आणि ते अनेक वचन लिहून दाखवणं आवश्यक आहे. आता यानंतर दुसरा नियम आपण इथं अभ्यासूया.
नियम दुसरा, आकारांत पुल्लिंग नामाचे आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन एकारांत होते. पहा, आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन एकारांत होते. या अगोदरचा जो काही पहिला नियम आहे तो आपण असा अभ्यासला होता की आकारांताशिवाय असं म्हणलेलं होतं. जर दुसरे कोणते येतील तर त्याचं सारखंच रूप असणार आहे, एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. पण हा जो काही दुसरा नियम आहे याच्यामध्ये आकारांताचे जे काही रूप असतील, आकारांताचे असणारे जे काही शब्द असतील किंवा नामाचे रूप असतील त्याचं अनेक वचन एकारांत होतं. ते कशा प्रकारे आपण इथं अभ्यासूया. काटा, काटा या शब्दाचं काटे असं अनेक वचन. महिना, महिने. पहा, काटा या शेवटचा जो काही वर्ण आहे तो आ त्याच्यामध्ये आहे, म्हणजे आकारांत आहे. तर याचं एकारांत म्हणजेच काटे, शेवटच्या वर्णामध्ये किंवा स्वरामध्ये बदल झालेला आहे, इथं ये आलेला आहे. काटा, काटे. महिना, महिने. अशा प्रकारे आता इथं हे शब्द इथं आलेले आहेत. म्हणजे आकारांत जे आहे ते आकारांताचं एकारांत मध्ये रूपांतर होतं अनेक वचन होत असताना. काही शब्द आणखी आपण इथं अभ्यासू. कोल्हा, कोल्हे. रस्ता, रस्ते. घोडा, घोडे. कुत्रा, कुत्रे. अनेक प्रकारचे शब्द. काटा, काटे. महिना, महिने. कोल्हा, कोल्हे. रस्ता, रस्ते. घोडा, घोडे. कुत्रा, कुत्रे. अशा प्रकारे याच्यामध्ये बदल झालेला आहे. हे एक वचनचं अनेक वचन या ठिकाणी झालेलं आहे. अशाच प्रकारचे काही एकवचनी रूप किंवा एकवचनी नाम असणारे इथं मी आपणास लिहून देणार आहे. ते तुम्हाला स्वतः त्या शब्दांचे, नामाचे अनेक वचनाचे रूप तुम्हाला लिहावयाचे आहे. या दुसऱ्या नियमानुसार शब्द लिहून घ्या. भाला, रेडा. लांडगा, ससा. आंबा इत्यादी शब्द आहेत. त्या शब्दांचं अनेक वचनाचे रूप तुम्हाला लिहायचे आहेत. यानंतर
स्त्रीलिंग जे काही शब्द आहेत ते शब्द आपण इथं अभ्यासू. स्त्रीलिंग पुढील नामाची अनेक वचनांची रूपे लिहा. अनेक वचनाची रूपे. यामधील नियम पहिला. नियम पहिला लिहा. येकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन या कारांत होते. येकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन या कारांत होते. उदाहरणामध्ये आता उदाहरणार्थ पहा. बाई, बाया. सुई, सुया. समई, समया. आजी, आजा. बघा आता ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं रूप या कारांत होतं अनेक वचनामध्ये. बाई, बाया. सुई, सुया. अशा प्रकारे. समई, समया. आजी, आज्या. अशा प्रकारचं ह्याचं हे अनेक वचनाचं रूप असं तयार होतं. मित्रांनो, काही तुम्हास गृहपाठासाठी इथं काही मी शब्द देणार आहे. ते शब्द लिहून गृहपाठ पूर्ण करावयाचा आहे. भाकरी, चांदणी, नदी, काठी, आई, स्त्री, लेखनी, पहा
हे जे काही शब्द दिलेले आहेत तिथं, भाकरी, चांदणी, नदी, काठी, आई, स्त्री, लेखणी, या शब्दांचे तुम्हाला अनेक वचनाचे रूप इथं तुम्हाला लिहायचे आहेत. आपण स्त्रीलिंग नाम जे आहेत त्याचे अनेक वचन कसे होतात ते आपण अभ्यासत आहोत. त्यामधील हा पहिला नियम आपण अभ्यासलेला आहे. एकारांत जर शब्द असेल स्त्रीलिंग तर त्याचं याकारांत मध्ये रूपांतर होतं, म्हणजे अनेक वचने होत असताना त्याचं याकारांतामध्ये होतं. जसं इथं बाई, बाया अशा प्रकारे, सुई, सुया. तसंच आता इथं भाकरी, चांदणी किंवा मग नदी, काठी, आई, स्त्री, लेखणी असे शब्द दिलेले आहेत. तर हे शब्द गृहपाठामध्ये तुम्हाला लिहावयाचे आहेत. धन्यवाद.